नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा या आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रश्न, जे की खूपच अतिसंभाव्य आणि महत्त्वाचे ठरणार आहेत। तुमच्या लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल पदाकरिता सामान्य जीके प्रश्न आपण 20 पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल। आणि आपण सर्वांना माहिती आहे की परीक्षा जवळ आलेली आहे। तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? ए कच्छ, बी कोलकाता, सी लडाख, डी मुंबई। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए कच्छ। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? ए जयपूर, बी उदयपूर, सी नागपूर, डी कानपूर। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। योग्य उत्तर आहे ए जयपूर। पुढील प्रश्न आहे, सेल्युलर जेल कोठे आहे? ए दादरा नगर हवेली, बी चंडीगड, सी दमन, डी पोर्ट ब्लेअर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी पोर्ट ब्लेअर। पुढील प्रश्न आहे, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? ए मेघालय, बी सिक्कीम, सी ओरिसा, डी मिझोराम। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते सांगायला विसरू नका। तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए मेघालय। पुढील प्रश्न आहे, शिका आणि संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी केली? ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी महर्षी कर्वे, सी महात्मा फुले, डी शाहू महाराज। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली? ए महात्मा फुले, बी महर्षी शिंदे, डॉ केशव कर्वे, डी पंडिता रमाबाई। योग्य उत्तर आहे ए महात्मा फुले। पुढील प्रश्न आहे, भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण? ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी उपराष्ट्रपती, डी राज्यपाल। तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? ए युरी गागारिन, बी व्हॅलेंटिना तेरेस्कोवा, सी एडविन ऑल्ड्रिन, डी नील आर्मस्ट्रॉंग। योग्य उत्तर आहे डी नील आर्मस्ट्रॉंग। पुढील प्रश्न आहे, लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते? ए सायट्रिक ऍसिड, बी हायड्रोक्लोरिक ऍसिड, सी सल्फ्युरिक ऍसिड, डी नायट्रिक ऍसिड। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे ए सायट्रिक ऍसिड। पुढील प्रश्न आहे, उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे? ए ऊर्जा, बी विमा, सी पेट्रोलियम, डी बँकिंग। योग्य उत्तर आहे ए ऊर्जा। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? ए मराठवाडा, बी विदर्भ, सी पश्चिम महाराष्ट्र, डी कोकण। योग्य उत्तर आहे बी विदर्भ। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कोणती? ए गोदावरी, बी नर्मदा, सी गंगा, डी तापी। तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए गोदावरी। पुढील प्रश्न आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? ए ठाणे, बी बोरिवली, सी गोंदिया, डी चंद्रपूर। योग्य उत्तर आहे सी गोंदिया। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? ए नागपूर, बी चंद्रपूर, सी कोल्हापूर, डी गडचिरोली। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी गडचिरोली। पुढील प्रश्न आहे, लोणावळ्यात खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? ए पुणे, बी सातारा, सी औरंगाबाद, डी नंदुरबार। योग्य उत्तर आहे ए पुणे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य स्थापना दिन ए 1 मे 1960, बी 15 ऑगस्ट 1960, सी 26 जानेवारी 1960, डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ए 1 मे 1960। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? ए पुणे, बी नागपूर, सी कोल्हापूर, डी मुंबई।
तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी नागपूर. पुढील प्रश्न आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? ए उस्मानाबाद, बी बीड, सी जळगाव, डी सोलापूर. योग्य उत्तर आहे बी बीड. पुढील प्रश्न आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? ए छत्रपती संभाजीनगर, बी उस्मानाबाद, बीड, डी सोलापूर. तर योग्य उत्तर आहे सी बीड. तर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? ए अरवली, बी सह्याद्री, सी सातपुडा, डी विंध्य. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सातपुडा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला मार्क्स किती पडले, किती प्रश्न तुमच्या बरोबर आले ते सुद्धा सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.